हं, हं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? दुसरं युनिट आहे नॅशनल इन्कम. हे एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न हे एक समलक्षी अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची आर्थिक संकल्पना आहे. जे एका देशात एका वर्षात उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपला देश आर्थिक विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती मिळते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे एकंदर चित्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून निर्माण होते आणि म्हणून या समलक्षी आर्थिक चलाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह आहे उत्पन्नाचा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे. डॉक्टर मार्शल असं म्हणतात की एका देशातील श्रमिक व भांडवल हे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीच्या मदतीने प्रतिवर्षी विविध वस्तू व सेवांचे जे उत्पादन करतात त्यात परकीय गुंतवणुकीपासून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा सुद्धा समावेश केला जातो. त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. द लेबर अँड कॅपिटल ऑफ ए कंट्री ॲक्टिंग ऑन इट्स नॅचरल रिसोर्सेस प्रोड्यूस ॲन्युअली ए सर्टन नेट ॲग्रिगेट ऑफ कमॉडिटीज and services of all kinds and net income due on account of foreign investment must be added in. This is the true net annual income by Alfred Marshall. आणखी एक व्याख्या आहे प्राध्यापक पिगू यांची व्याख्या आहे. पिगू असे म्हणतात की समाजाच्या वास्तव उत्पन्नाचा व परदेशातून मिळालेल्या उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. पिगू यांची ही व्याख्या आहे. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर अमेरिकन अर्थतज्ञ आयर्विन फिशर यांनी व्याख्या केलेली आहे. फिशर यांनी आपल्या व्याख्येमध्ये उपभोगाला अधिक महत्त्व दिले. ते असं म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या वार्षिक उत्पादनावरून नव्हे तर वार्षिक उपभोगावरून उत्पन्न ठरवावे. नॅशनल इन्कम ऑफ ए कंट्री इज डिटर्मिन्ड नॉट बाय इट्स ॲन्युअल प्रोडक्शन बट बाय इट्स ॲन्युअल कन्झम्पशन. ते राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षात विविध वस्तू आणि सेवांचा जो उपभोग घेतला जातो उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्न ठरवावे, उत्पादनावरून नाही
असं फिशर यांचं मत आहे. म्हणून फिशर यांची व्याख्या अशी आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची निश्चित ही देशाच्या वार्षिक उत्पादनावरून नाही तर वार्षिक उपभोगावरून निश्चित होते. त्यांनी उपभोगाला महत्त्व दिले. याचा अर्थ फिशर यांनी राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेत व्यक्तीच्या राहणीमानाच्या दर्जाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर पुढची व्याख्या अशी आहे की भारताच्या राष्ट्रीय नियोजन मंडळाने केलेली व्याख्या आहे, एका विशिष्ट कालखंडात एका देशात निर्माण केलेल्या विविध वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप न करता पैशातील त्यांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एका विशिष्ट कालखंडात एका देशात निर्माण झालेल्या विविध वस्तू व सेवांचे दुहेरी मापन न होता पैशातील त्यांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. थोडक्यात आपल्याला या सगळ्या व्याख्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाची एक सर्वसाधारण व्याख्या तयार करता येते, ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्यांची बेरीज होय. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका देशात एका वर्षात उत्पादन केलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या पैशातील मूल्यांची बेरीज होय. ही झाली सर्वसाधारण व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या या व्याख्यावरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची विविध वैशिष्ट्ये समजतात. फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कन्सर्न टू वन कंट्री. राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट देशाच्या संदर्भात सांगितले जाते. उदाहरणार्थ, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सन 2019-20 या आर्थिक वर्षात अमुक एवढ्या रकमेचे होते. एका देशाच्या संदर्भात ते सांगितले जाते. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना एका देशाच्या संदर्भात निश्चित झालेली असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट वर्षात मोजले जाते. ते एका विशिष्ट वर्षाचे सांगितले जाते, दिवसाचे किंवा महिन्याचे नाही. राष्ट्रीय उत्पन्न हे एका आर्थिक वर्षासाठी सांगितले जाते. तिसरं असं आहे, इन्क्लूड फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत जो कच्चा माल वापरला जातो त्याचा समावेश केला जात नाही, तर जी अंतिम वस्तू निर्माण झालेली असते तिची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतली जाते. उदाहरणार्थ, देशात ऊसाचे उत्पादन किती झाले याचे मापन न करता, किंमत न करता ऊसाची साखर उत्पादन किती झाले आणि साखरेच्या किमतीचा विचार केला जातो. ऊसापासून आणखी गुळाचे उत्पादन केले जाते. ऊसाचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केले तर दोनदा मापन होऊ शकते राष्ट्रीय उत्पन्नाचे. म्हणून गूळ आणि साखर या अंतिम वस्तू आहेत ऊसापासून बनणाऱ्या, त्यांच्या किमतीचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो.
त्यालाच म्हणायचे अंतिम वस्तू व सेवा, त्यांच्या मूल्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात विचार केला जातो. मेजरमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासाचे मापन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचा वापर केला जातो. आपला देश विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे हे समजायचे असेल तर राष्ट्रीय उत्पन्न विचारात घ्यावे लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचे संकलन करावे लागेल. आणि म्हणून आपला देश आर्थिक विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे हे समजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा उपयोग केला जातो. आणि म्हणून मग राष्ट्रीय उत्पन्नावरूनच जगातल्या विविध देशांची तुलना करता येते. कम्पेअर टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासाची तुलना करता येते. आंतरराष्ट्रीय आर्थिक तुलना करण्यासाठी उपयुक्त राष्ट्रीय उत्पन्न हे जगातल्या विविध देशांचे, जवळजवळ युनोमध्ये जगाचे सदस्य असणारे जे प्रमुख 193 देश आहेत, या सगळ्या देशांची आर्थिक तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे उपयुक्त असते. ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे तो देश विकसित समजला जातो. ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे तो देश कमी विकसित समजला जातो. ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अत्यल्प आहे तो एक मागास देश समजला जातो. अर्थात जगातल्या सगळ्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अमेरिकन डॉलर्समध्ये ठरवली जाते. आणि त्यामुळे त्यावरून हे स्पष्ट होते की कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे आणि कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे कमी आहे. आर्थिक तुलना करता येते आणि या तुलनेवरून मग पुढच्या अवस्थेत जाण्यासाठी त्या राष्ट्राला प्रयत्न करता येतात. आणि म्हणून ही विविध वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेची विविध वैशिष्ट्ये आहेत. उदाहरण, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 2017-18 या आर्थिक वर्षात 200 लाख कोटी रुपये होते. आणि मग त्याचं मूल्य डॉलर्समध्ये सांगितलं की इतर देशांना तुलना करता येते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न एक महत्त्वाचे समलक्षी आर्थिक चल आहे. त्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो राष्ट्रीय उत्पन्नाचा. ही त्याची वैशिष्ट्य आहेत की ते एका विशिष्ट देशाच्या संदर्भात सांगितले जाते. राष्ट्रीय उत्पन्न हे एका विशिष्ट वर्षाच्या संदर्भात सांगितले जाते. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांच्या उत्पादनाचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य लक्षात घेतले जाते. म्हणजे त्यामुळं दुहेरी मोजमाप होत नाही. अंतिम वस्तूच्या मूल्यांची बेरीज केल्यामुळं उत्पादनाचे दुहेरी मोजमाप होत नाही. त्याचा जो दोष आहे तो यात निघून जातोय. आंतरराष्ट्रीय तुलना करता येते, आर्थिक तुलना करता येते की कोणता देश जास्त श्रीमंत आहे, कोणता देश गरीब आहे आणि कोणता देश मध्यम आहे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून, ते आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजते. अमेरिका हा जगातील एक प्रमुख श्रीमंत देश आहे. याचे आकलन जगाला कशावरून झाले?
तर अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून झाले. अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नावरून झाले. अमेरिकेच्या एकंदर उपभोगावरून झाले. अमेरिकन लोकांचा उपभोग जास्त आहे. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे अमेरिकन लोकांच्या. आणि म्हणून अमेरिका हा एक जगातला प्रगत देश आहे. काही जण त्याला महासत्ता असं म्हणतात. मग अमेरिका हा प्रगत देश का? तर त्याचे जे अनेक निकष आहेत त्यातला एक महत्त्वाचा निकष म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. एकूण उत्पन्न, एकूण उपभोग त्या देशात जास्त आहे. नागरिकांचे जास्त कल्याण साधलेले आहे अमेरिकेमध्ये. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेची ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात, तुलनाही करता येते. आता चीन हा देश सुद्धा जगातला एक प्रगत देश समजला जातो. कशावरून? तर चीनमधल्या लोकांचे दरडोई उत्पन्न डॉलर्समध्ये किती आहे त्या आकड्यावरून. साहजिकच भारतातील नागरिकांचे दरडोई वास्तव उत्पन्न कमी आहे, कारण आकडेवारीवरून हे स्पष्ट होते राष्ट्रीय उत्पन्नाच्या. आणि म्हणून मग भारत हा एक विकसनशील देश आहे. चीन हा प्रगत देश आहे. अमेरिका प्रगत देश आहे. ब्रिटन हा प्रगत देश आहे. जर्मनी हा प्रगत देश आहे. फ्रान्स हा प्रगत देश आहे. जपान प्रगत देश आहे. कशावरून? तर त्या देशांचे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जगातील इतर देशांच्या पेक्षा जास्त आहे अमेरिकन डॉलर्समध्ये. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. मग आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुद्धा अनेक संकल्पना आहेत. परीक्षेला असा नेहमी प्रश्न येतोय की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना कोणत्या. Which are the various concepts of national income? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा अनेक संकल्पना आहेत. त्यात पहिली संकल्पना म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, PI, पर्सनल इन्कम, विनियोग उत्पन्न, दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, नॅशनल इन्कम ॲट करंट प्राइस, हे चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राइस, स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. अशा प्रमुख 8 संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये. तो फरक अभ्यासला पाहिजे आणि त्याचा मग विविध कारणांसाठी अभ्यासकांना उपयोग करता येतो, संशोधकांना उपयोग करता येतो, देशातील सत्ताधाऱ्यांना त्याचा उपयोग करता येतो, राज्य सत्तेला त्याचा उपयोग होतो आपले आर्थिक धोरण ठरवण्यासाठी. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक महत्त्वाची समग्रलक्षी आर्थिक संकल्पना आहे. जगातल्या सगळ्या देशांना आपले राष्ट्रीय उत्पन्न जाहीर करावे लागते, त्याची माहिती संकलित करावी लागते. तो एक निकष आहे. देशाने विकास किती साध्य केला
हे पाहण्याचा तो एक महत्त्वाचा निकष आहे अनेक निकषांपैकी. त्याचा जागतिक बँकेला उपयोग होतोय. या आकडेवारीचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला उपयोग होतोय. अनेक आर्थिक संघटनांना याचा उपयोग होतोय, राजकीय संघटनांना याचा उपयोग होतोय. आणि म्हणून मग आपण पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. एका विशिष्ट देशात एका विशिष्ट वर्षात देशातील भूमी व नैसर्गिक साधन संपत्तीच्या मदतीने किंवा श्रमिक व भांडवल या नैसर्गिक साधन संपत्तीच्या मदतीने जे उत्पादन केले जाते त्याच्या अंतिम मूल्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. शिवाय परदेशातून केलेल्या गुंतवणुकीमुळे सुद्धा मिळणारे उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जातं. त्यानंतर पिगू यांची व्याख्या समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. याचा अर्थ असा की पैशात उत्पन्न व्यक्त झाले तर राष्ट्रीय उत्पन्नात ते मोजायचे, अन्यथा नाही. यामध्ये आर्थिक मोबदला मिळवण्याचा हेतू आहे. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने केलेले काम ते राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होते. पण समाजसेवकांनी केलेल्या कामाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. साधू संतांनी केलेल्या कामाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, कारण त्यांनी विना मोबदला ते काम केलेलं आहे. आणि म्हणून समाजसेवकांचा, साधू संतांनी केलेल्या कामाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे आईने केलेल्या घरकामाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. ते घरकाम कितीतरी उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहे, पण ते मोबदला मिळवण्याच्या हेतूने ते काम केलेले नसते, म्हणून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. पण तेच काम जर एखाद्या मोलकरणीने केले त्याचा मात्र राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातोय. म्हणून पैशाचा मोबदला मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कामाचा राष्ट्रीय उत्पन्नात हा समावेश केला जातोय. पण पिगू असं म्हणतात की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर फिशर असे म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशात एका विशिष्ट वर्षात जो उपभोगावर खर्च केला जातो त्या उपभोगावरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे फिशर यांनी उपभोगाला महत्त्व दिले राष्ट्रीय उत्पन्नात, पैशाला महत्त्व न देता उपभोगाला दिले. राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असताना, हे त्यांना अपेक्षित आहे. त्यांचा तसा तो दृष्टिकोन आहे. नुसतं उत्पन्न वाढून उपयोग नाही, तर उत्पन्न वाढलेल्या उत्पन्नाचा उपभोग घेता येणं महत्त्वाचं आहे, असा विचार फिशर यांचा आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळे विचार राष्ट्रीय उत्पन्नाबाबत मांडलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यांची एकत्रित अशी एक व्याख्या होते की एका विशिष्ट देशात एका विशिष्ट वर्षात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ही एक सर्वसाधारण व्याख्या सांगता येईल. आपण या प्रकरणामध्ये पाहिलेले आतापर्यंत की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे व्याख्यांवरून समजून येते.
आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यावरून समजून येते. व्याख्यांवरून ही वैशिष्ट्ये स्पष्ट होतात की राष्ट्रीय उत्पन्न एका देशाच्या बाबतीत मोजले जाते, राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाच्या बाबतीत मोजले जाते, राष्ट्रीय उत्पन्न एका कालावधीच्या बाबतीत मोजले जाते, राष्ट्रीय उत्पन्न अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते, आर्थिक तुलना करण्यासाठी. विकासाच्या बाबतीत एखादा देश कोणत्या टप्प्यात आहे कळावे यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजले. राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह आहे, एक चक्राकार प्रवाह आहे की एका व्यक्तीचा खर्च हे दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न असते, समाजाचा खर्च हे समाजाचे उत्पन्न असते, आणि त्यामुळे तो प्रवाह निर्माण होतो. म्हणजे खर्च हा समाजाच्या दृष्टिकोनातून हा तसा सामाजिक दृष्ट्या सद्गुण आहे. खर्च करणे, पैसा खर्च झाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तो मिळतोय. म्हणूनच त्याला असं म्हटलं जातं की हा एक उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आहे. लोकांनी वस्तू विकत घेतल्या तर त्याचं उत्पादन पुन्हा केलं जाईल. आणि म्हणून कुटुंबे, व्यक्ती व संस्था विविध वस्तू व सेवांची खरेदी करतात आणि त्यामुळे मग उत्पादन विभाग त्या वस्तूंचं उत्पादन करतोय. त्यांना नवीन कामगार नेमावे लागतात, नवीन जागा घ्यावी लागते किंवा भाड्याने घ्यावी लागते, वाहतुकीसाठी खर्च करावा लागतो. हे पहिल्यांदा मागणी निर्माण होते, खर्च केला पाहिजे लोकांनी, तर मग उत्पादन करण्यासाठी मागणी निर्माण होते, उत्पादन केले जाते. अशा रीतीने आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाची विविध वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. सर्वांना धन्यवाद.